साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पोलीस हवालदाराची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता। टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस हवालदार हनुमंत जाधव यांनी तक्रारदाराच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये मदत केली। तसेच त्यांच्या विरुद्ध आलेल्या तक्रारी अर्जामध्ये मदत करण्यासाठी दिनांक 1/10/2016 रोजी रक्कम ₹10,000 लाचेची मागणी केलेली होती। त्यामुळे दिनांक 2/10/2016 रोजी पोलीस हवालदार जाधव यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याकडे तक्रार अर्ज दिलेला होता। सदरची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोपी जाधव यांच्याकडून लाचेसंदर्भात मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील सापळ्याची कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येऊन लाचेची रक्कम स्वीकारताना टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस हवालदार हनुमंत जाधव यांना रंगेहात पकडण्यात आलेले होते। त्यानंतर आरोपी हनुमंत जाधव यांच्या विरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम 7(13)(ड) सह 13 अन्वये दिनांक 2/10/2016 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यानंतर आरोपी विरुद्ध बार्शी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र पाठवण्यात आलेले होते। सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 3 साक्षीदार तपासण्यात आले। यात आरोपी जाधव यांच्यातर्फे ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी युक्तिवाद करून सरकारतर्फे तपासण्यात आलेले साक्षीदाराच्या साक्षीमध्ये महत्त्वपूर्ण व ठळक विसंगती व तफावती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। तसेच सरकार पक्षातर्फे देण्यात आलेला पुरावा हा आरोपीस शिक्षा करण्याइतपत पुरेसा नसल्याचे तसेच तक्रारदाराने त्याच्यावर होणारे संभाव्य कारवाई टाळण्यासाठी पोलीस हवालदार हनुमंत जाधव यांना लाच प्रकरणात खोटेपणाने गुंतवले असल्याचे न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून दाखवून देऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाचे व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले। सदर प्रकरण ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस हवालदार हनुमंत रंगनाथ जाधव यांची लाचलुचपत कायद्याचे कलम 7(13)(ड) सह 13 मधून बार्शी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश SD अग्रवाल साहेब यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे। सदर प्रकरणात आरोपी जाधव यांच्या वतीने ॲडव्होकेट निलेश जोशी, ॲडव्होकेट यशश्री जोशी, ॲडव्होकेट कैलास बडवे, ॲडव्होकेट मल्लीनाथ बिराजदार, ॲडव्होकेट पैगंबर सय्यद, ॲडव्होकेट राणी गाजूल, ॲडव्होकेट ओंकार परदेशी, ॲडव्होकेट सोनाली कोंडा यांनी काम पाहिले।